यांनी अशी ठरवली, पण यांचं गणित मोडायची ताकद आपल्यात आहे. ते काम माझ्याकडे. यांचे किती टोळी मोठी होत्या प्रचाराला. निरीक्षक बघा कसे गेले, सगळे पडेल पाडेल माग. जेवढे पडेल आहेत कापसाचे जे पुरे निरीक्षक आहेत. दुसऱ्याला निवडून आणला तो तुला सुचला नाही, तुमच्या का आणणार. तुम्ही बघा निरीक्षक शोधून बघा ना. आणि ते मीडियावर येतं बघा, बैठक मुंबईला ऐकली, काय YB सेंटरला बैठक सुरू, जथ्थे निरीक्षकाचे चालले आणि सगळे पडले. निरीक्षक साहेब आत घुसले, आमका तर लय मताने पाडलेला. लगेच ते तमका त्या निघाल्या त्या पाडल्या. निरीक्षकाचा अंतिम अहवाल येणार आहेत. ते निरीक्षक साहेबांनी खूप सुंदर अहवाल आणला, ते पडलेले निरीक्षक तुमचे सगळे पडेलच. आणि जिथं मराठीने पाडले ते तुम्ही निरीक्षक केले. आणि ते ज्याचं निरीक्षण करायला चाललात त्याला मराठीने पाडलं. मग कुठे निरीक्षण तो निरीक्षक आपल्या मराठ्याच्या विरोधात जो नेता गेला ओबीसीचा असं नाही तर मराठ्याचा, तो पाडायचा म्हणजे पाडायचा बाहेर. आणि विरोधात केलेला ओबीसीचा किंवा मराठ्याचा नेता प्रचाराला गेला की ती ज्याच्या प्रचार जाईल त्या मतदारसंघात पाडायचं. वेळ आली ना शिटानं द्यायचे बा. हे बघा आपल्या जातीची शान राखायचं आपल्याला. तुम्हाला मला काही किंमत, जातीला किंमत. समजा त्यो प्रचाराला गेला, त्यो आप्पा एका इथं दुखत आणि एका एक नीट होत. दुसरे सकाळीच नीट सरळ काय मला म्हणतो सलाईन घ्यावा, दवाखान्यातच बोलत जावा, आमकं करावं, बाकीचं लई बोलू नाही, उपोषण घेऊन उपचारच करावं आणि तिथूनच बडबड करावं. फक्त राजकारणात कोणाचं काम नसतं. 8च निवडून आणून दाखवून 16 आणतो. ओबीसी आरक्षण देशील का? 16 आणतो. ओबीसी आरक्षण देऊन तू बाहेर निघशील का? सगळे पुरे काढशील का तू बाहेर? ते नाही जमत. लगेच जाऊन बोलून सण ते दुखण्यावर बोलू नाही, कारण वैयक्तिक जीवन असतं. वैयक्तिक जीवनावर बोलू नये. आदर असला पाहिजे दुखण्याच्या ठिकाणी. पण दुसऱ्या दिवशी कसं काय नाही होतो, ह्यो किती मोठा प्रश्न आहे.